मंचर शहरात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस महिला डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्वतःकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याची कोणतीही पदवी नसतानाही आलेल्या रुग्णांवर उपचार करून त्याला औषधे लिहून देत फी स्वरूपात पैसे स्वीकारून अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या महिला बोगस डॉक्टरवर तालुका आरोग्य अधिकारी यांनी कारवाई केली असून या डॉक्टरवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 19 नोव्हेंबर 2024 रोजी तक्रारदार हे मंचर येथील हरिरूप डेंटल क्लिनिक येथे दाताचे उपचारासाठी गेले असता तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टर हरीश खामकर यांच्या पत्नी दीपमाला हरीश खामकर यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय व्यवसाय करण्याची पदवी नसताना देखील त्यांनी तक्रारदार यांची दंत तपासणी केली। तसेच तक्रारदार यांच्यावर उपचार करून त्यांना त्यांचे लेटरहेडवर औषधं लिहून दिली व तक्रारदाराकडून फी स्वरूपात 1200 रुपये घेतल्याची लेखी तक्रार संबंधित रुग्णाने तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती घोडेगाव व गटविकास अधिकारी आंबेगाव यांच्याकडे करत सदर बोगस डॉक्टरच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत मागणी केली होती। लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती। त्या अनुषंगाने गठीत केलेली चौकशी समितीने सदर घटनेबाबत दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली असता हरिरूप डेंटल क्लिनिक मंचर या ठिकाणी डॉक्टर हरीश खामकर व सौ दीपमाला हरीश खामकर राहणार मंचर तालुका आंबेगाव यांनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सौ दीपमाला हरीश खामकर यांनी त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याबाबतची कोणतीही वैद्य पदवी व नोंदणीकृत प्रमाणपत्र नसताना त्यांनी तक्रारदार यांच्यावर उपचार केले असून त्यास डॉक्टर हरीश खामकर यांनी सहकार्य करून फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आले आहे। याबाबत डॉक्टर हरीश खामकर व सौ दीपमाला हरीश खामकर यांच्या विरुद्ध तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती आंबेगाव यांच्या लेखी तक्रारीवरून मंचर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर हे करीत आहेत। तर टायगर टाइम्सच्या माध्यमातून पहा महिला बोगस डॉक्टरची सत्यस्थिती। ते पेन किलर आहेत, 3 दिवस खाऊन बघा कसा फरक पडतो। त्या दोन ऍसिडिटीसाठी दिले, म्हणजे याच्याने वाढू शकते टॅबलेट म्हणून एक ऍसिडिटीची गोळी दिलेली। दुखणं जे आहे ना मग त्याच्यासाठीच पेन किलर दिलेली मी तुम्हाला, त्याच्याने राहील। पण जर समजा परत जर चालू झालं फक्त डोकं दुखायला लागलं, आता तुमचं जे म्हणणं आहे माझं फक्त डोकं दुखते आणि इकडं कान म्हणजे एक साईड पूर्ण दुखते, तर ते एकदा चेकअप करून घ्या तुमचं। कारण का जर चुलत्याला तुमच्या जर असेल तर तुमच्यामध्ये तो जेनेटिक म्हणजे अनुवंशिक उतरू शकतो। पैसे कुठे द्यायचे? ऑनलाईन काय आणि का ते इकडून आणि इकडून आपल्याला बाहेर येते म्हणून तुम्हाला पेन होतं। काय आता त्यांची 38 असेल, 37-38। दाढीचं काम डेंजर असते, दुसऱ्या लागलं काय